रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉप्स असतात. बॉल, हुला हूप, राउंड किंवा रिबिन असते, क्लब्स असतात. तर ऑल दोज थिंग्स कम्स अंडर रिदमिक जिम्नॅस्टिक्स. ओके. आणि तो फक्त महिलांसाठी असलेला ऑलिम्पिक मधला एकमेव क्रीडा प्रकार आहे. जिम्नॅस्टिक्स करत करत मी ऑलमोस्ट नॅशनल लेवल पर्यंत खेळून झाल्यावर 89-90 मध्ये महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार मिळाला खेळाडू म्हणून. आणि मग कुठेतरी असं वाटलं की त्याच्या पुढे काहीच नाहीये. आणि आय एम द ओनली वन की 16 वर्ष कंटिन्युअस मी फक्त ही शिफ्ट केली. आणि आय एम द फर्स्ट इंटरनॅशनल वुमन फ्रॉम इंडिया हू पास दॅट एक्झाम. 2004 नंतर इमिजिएट असाइनमेंट वॉज कॉमनवेल्थ गेम्स मेलबर्न. आपल्या देशामध्ये काही खेळांना खूप महत्त्व प्राप्त झाले आणि त्या महत्त्वामुळे त्याला ग्लॅमर सुद्धा आले. पण काही खेळ जे आपल्या अगदी मातीतले असून सुद्धा त्यांना म्हणावं तितकं महत्त्व प्राप्त झालेलं नाहीये. आपल्या देशामध्ये काही असे खेळाडू आहेत ज्या अशा खेळांना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी, येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये ते रुजवण्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि सातत्याने झटताना दिसतात देखील. अशाच एका खेळाडूला, अशाच एका शिक्षकाला, अशाच एका गुरुला आपण आता भेटणार आहोत आजच्या आपल्या भागामध्ये. भेटूया माझ्या मैत्रिणीला आणि रिदमिक जिम्नॅस्टिक तरुण मुलींपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत रुजवणाऱ्या वर्षा उपाध्यायला. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आता आपण भेटूया वर्षा उपाध्यायला. हाय वर्षा. हाय. कसं वाटतं? खूप छान. बऱ्याच वर्षांनी बघितलं मी तुला. तशीच आहेस. थँक्यू सो मच. चला गप्पांना सुरुवात करूया वर्षा. वर्षा, मला तुझा इथपर्यंतचा प्रवास ऐकायचा आहे की लहानपणी तू एक्झॅक्टली कुठल्या क्षणाला तुला असं वाटलं की या क्षेत्राकडे यावं आणि तुझा तो प्रवास कसा होता? ऍक्च्युली असं काही ठरवून सांगता नाही येणार की कोणत्या वेळेला मला असं वाटलं की आपण हे करूया. कारण हे खूप नवीन क्षेत्र होतं जेव्हा मी जिम्नॅस्टिक करायचे तेव्हा. पण लहानपणी मी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये, व्यायामशाळेमध्ये आईने पाठवायला सुरुवात केली होती. तिथपासून ऍक्च्युली ग्राउंडवर खेळणं चालू झालं. आणि आज जे आपण आपल्या मुलांना नाही मिळत आहे ते आम्हाला खरंच त्यावेळेला व्यायामशाळेमुळे मिळालं. आणि व्यायामशाळेत जायला लागल्यापासून मग देशपांडे सरांनी योगासनं, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स असं सगळ्या गेमचं थोडं थोडं बेसिक शिकवायला सुरुवात केली. मग जिम्नॅस्टिक्सकडे जास्त कल असल्यामुळे मग मल्लखांब आणि आसनं शिकणं थोडंसं मागे पडलं आणि जिम्नॅस्टिक्स, पूर्ण वेळ जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण चालू झालं. जिम्नॅस्टिक्स करत करत मी ऑलमोस्ट नॅशनल लेवलपर्यंत खेळून झाल्यावर, इंटरनॅशनल तर खेळता आलं नाहीत मला ॲज अ प्लेअर म्हणून कधी, पण त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी गेम्स किंवा महाराष्ट्राला बऱ्याच स्पर्धांमध्ये रिप्रेझेंट करायची संधी मिळाली. तेवढं झाल्यानंतर मला 89-90 मध्ये महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार मिळाला खेळाडू म्हणून. आणि मग कुठेतरी असं वाटलं की त्याच्या पुढे काहीच नाहीये. कारण आता इतक्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहेत, लोकांना खूप एक्सपोजर आहे. अगदी ऑफिशियल कॉम्पिटिशन नाही तर क्लब कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा लहान लहान मुलं जाऊन आज जग बघू शकतात. त्यावेळेला ती संधी अवेलेबल नव्हती आमच्याकडे. त्यामुळे मग छत्रपती पुरस्कार मिळाल्यावर देर वॉज नथिंग मच टू डू. सो मग घरच्यांनी सुरू केलं की आता कुठेतरी नोकरी करायला पाहिजे. आणि मग मी जेट एअरवेज मध्ये जॉईन झाले आणि जवळजवळ 16 वर्ष मी तिकडे एअरपोर्टला काम केलंय. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. जशी माझी पहिली 20 वर्ष जिम्नॅस्टिक्समध्ये गेली तशी त्याच्यानंतरची 16-17 वर्ष माझी एअरपोर्टला गेली. पण माझी मॉर्निंग ड्युटी असल्यामुळे मला संध्याकाळी व्यायामशाळेत येऊन छोट्या मुलांना शिकवणं, म्हणजे माझी आवड म्हणून शिकवणं, हे शक्य होत होतं. पण मग एका पॉइंट नंतर असं वाटलं की हे कुठेतरी चॅनलाइज व्हायला पाहिजे आणि जर आपण शिकवू शकतोय तर प्रॉपर प्रोफेशनल अकॅडमी करून, किंवा कारण मी लहानपण माझं सगळं चाळीमध्ये गेल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचं कधी एक्सपोजर मिळालं नव्हतं. पण स्पोर्ट्स सोडल्यानंतर मी जेव्हा जेट एअरवेज जॉईन केलं तेव्हा प्रोफेशनल काम करायचं म्हणजे कसं करायचं असतं, किंवा आपल्याला कॉर्पोरेटमध्ये कसं वर्क करायला पाहिजे, बिझनेस प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही तिथे शिकलो ते मला उपयोगी पडलं जेव्हा आय डिसाइडेड टू मेक अ अकॅडमी
पहिली मला जिम्नॅस्टिक्सची रजिस्टर्ड अकॅडमी करायची होती की ज्याच्यामध्ये मी जे काही जेट एअरवेजमध्ये शिकले होते ते सगळं मला इकडे वापरता आलं मी जेव्हा सुरुवात करायचं म्हटलं तेव्हा. मग तो क्षण कुठला होता ज्यावेळेला तुला वाटलं की एक आता आपण आपल्याला हा केलं पाहिजे, म्हणजे असं स्वतःची कसं व्हायचं, मी जेट एअरवेजमध्ये जेव्हा जॉब करत होते तेव्हा प्रत्येक वेळेला माझे सिनियर्स असायचे ना, त्यांना मला सांगायला लागायचं की मला संध्याकाळी व्यायामशाळेत जायचंय तर मला मॉर्निंग शिफ्ट द्या, कारण एअरपोर्ट ड्युटी इज ऑलवेज इन द शिफ्ट्स. त्यामुळे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये टायमिंगमध्ये काम करण्याच्या ऐवजी मी एक फिक्स शिफ्ट घ्यायचे सकाळी 4:30 ते 12:30 आणि त्याच्यासाठी आम्हाला पिकअप 3:30 वाजता असायचं. आणि आय एम द ओनली वन की 16 वर्ष कंटिन्युअस मी फक्त ही शिफ्ट केली आहे. अगदी हार्डली मध्ये मध्ये कधीतरी म्हणजे बाय रूल यू हॅव टू डू सम अदर शिफ्ट तेवढं. पण मला त्यावेळेला माझी जी मॅनेजर होती मिनल नाईक म्हणून, तिने इतका सपोर्ट केला या गोष्टीसाठी की ती म्हणली माझ्याकडे असं कोणी मागायला आलंच नाहीये की मला हीच शिफ्ट करायची आहे, कारण मला काहीतरी वेगळं पण करायचंय. सो थ्रूआउट तिने मला खूप सपोर्ट केला या गोष्टीसाठी. आणि संध्याकाळी व्यायामशाळा आणि सकाळी जॉब एवढं माझं रुटीन चालू होतं. मग जसं जसं मला एक्सपोजर मिळत गेलं, बाहेर एक्सपोजर मिळत गेलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की स्पोर्ट्समध्ये हे काही होत नाहीये. आपण आपले कधीही जातोय व्यायामशाळेत, मुलं आज नाही माझ्या घरी काम आहे तर मी नाही जाणार व्यायामशाळेत, असं सगळं जे काय होतंय ते कुठेतरी थांबायला पाहिजे, तर पुढे जाऊन रिझल्ट मिळू शकते. नाहीतर मला कसं छत्रपती अवॉर्ड नंतर मला काहीच नाही करायला मिळालं. आय हॅड टू लिव्ह द गेम आणि जॉईन समवेअर एल्स. तसं मुलींना आता व्हायला नाही पाहिजे. ॲटलिस्ट 24-25 वर्षापर्यंत का होईना त्यांना इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी नुसतं संध्याकाळचा 1 तास व्यायामशाळेत येऊन प्रॅक्टिस करा हे बरोबर नाहीये किंवा इनफ नाहीये. आणि मग त्याच्यासाठी म्हणून मी जेव्हा विचार करायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण ही करूया अकॅडमीचं. आणि दॅट इज वेन आय स्टार्टेड थिंकिंग की कुठेतरी मग जागा मिळाली पाहिजे, कारण व्यायामशाळेचं हे कल्चर नाहीये की ते रेंट आउट करतील जागा आणि तुम्ही घेऊ शकाल तिथे क्लास वगैरे. सो मग मी कबड्डी असोसिएशनमध्ये बुवा साळवी होते, त्यांना अप्रोच केलं आणि त्यांनी पण खूप सहकार्य केलं तेव्हा, कारण आम्ही नाही तर व्यायामशाळेच्या बाहेरचं ग्राउंड आहे तिथे प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मी ज्या छोट्या मुलींना शिकवायचे ते ग्राउंडमध्ये, आणि मग रोज भांडणं व्हायची कारण क्रिकेटचा बॉल यायचा, मुलींना बॉल लागेल, मग आम्ही बॉल आला की द्यायचो नाही त्यांना कारण परत येऊ नये किंवा तुम्ही त्या बाजूला खेळा तिकडे. इट वॉज लाईक अनआयडेंटिफाईड बाउंड्रीज होत्या की हा आमचा व्यायामशाळेचा भाग आहे, इथे तुम्ही यायचं नाही क्रिकेट खेळायला, असं सगळं ते खूप व्हायला लागलं. आणि तेव्हा बुवा असायचे इकडे आणि ते बघायचे की ही रोजची भांडणं चालू आहेत. मग तेव्हा त्यांनी एकदा बोलवून सांगितलं की तुम्ही आपली जी इकडे वास्तू आहे तिकडे लहान मुलींना शिकवा. हो. आणि मुंबईमध्ये असं कोणीतरी सांगणारं त्यावेळेला होतं आणि त्यामुळे आजपर्यंत ते मी कंटिन्यू ठेवलंय आणि आम्ही गच्चीत प्रॅक्टिस करतो आणि मुली खरंच खूप चांगले रिझल्ट देत आहेत. पण जेव्हा छत्रपती अवॉर्ड तुला मिळाला तेव्हा तुला काय वाटलं? कारण मला असं वाटतं खेळामधले अर्जुन आणि छत्रपती खूप मोठे पुरस्कार आहेत. तेव्हा एक्झॅक्टली व्हॉट वॉज युअर, म्हणजे काय मुवमेंट होती? छत्रपती पुरस्कार मिळाला म्हणजे मला माहितीच नव्हतं. आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि माझे वडील माझी प्रॅक्टिस संपायची वाट बघत होते म्हणून ते कट्ट्यावर बाहेर थांबलेले होते. सो त्यांना कोणीतरी सांगितलं फोन करून की असं असं नाव अनाऊन्स झालंय आणि तेव्हा आम्हाला कळलं सगळ्यांना, किंवा तेव्हा माझ्या घरच्यांना कळलं की खरंच हिला अवॉर्ड मिळालेला आहे. आणि पण तेव्हा असं काही फार वाटलं नाही, हा अवॉर्ड मिळालाय आनंद झाला. पण त्याच्यानंतर खरं ते पेन झालं की मग आता पुढे काहीच नाहीये मला. जोपर्यंत ते अवॉर्ड मिळत नव्हतं तोपर्यंत एव्हरी इयर नाही मला नॅशनलला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करून मेडल मिळायला पाहिजे, कारण बाय रूल तुम्ही 5 वर्ष रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यातले 3 वर्ष मेडल असलं पाहिजे तुम्हाला, तर तुमचे एवढे मार्क होतात वगैरे, हे सगळं माहिती होतं. सो ते मिळेपर्यंत त्याच्या मागे लागून लागून काहीतरी केलं जात होतं. ते मिळाल्यावर त्याच्यानंतर पुढे काय असं खूप मोठं म्हणजे असं हे झालं की आता काय करू मी नेक्स्ट. इंटरनॅशनल तर नाही आहेत कॉम्पिटिशन, तेवढं आपली तयारीही नाही आहे इंटरनॅशनलला जाऊन पार्टिसिपेट करण्यासारखी. सो त्या वेळेला मग शेवटी तो ट्रॅव्हल अँड टुरिझमचा एक कोर्स करून जॉबसाठी म्हणून, आणि माझी आई जॉब करायची नाही त्यामुळे तिचं रोज असायचं. म्हणजे माझे बाबा बाहेर निघाले सकाळी जॉबला जायला की ती म्हणायची हिच्या जॉबचं बघा, हिच्या जॉबचं बघा, कारण तिने कधी जॉब केला नसल्यामुळे तिला ते होतं की नाही तू जॉब करायचा आणि तुझे तू पैसे मिळवता आले पाहिजेत तुला काही झालं तरी. सो एव्हरी डे सकाळी ती मागे लागायची बाबांच्या, तुम्ही काही विचारलं का तिच्या जॉबचं काय करायचं, ती कुठे जॉब करेल, कारण काहीच माहिती नसल्यामुळे. असं नव्हतं ना की मी काही कॉमर्स केलंय आणि
बँकेमध्ये जॉब केलाय किंवा असं पण फील्ड नव्हतं. मी फक्त जिम्नॅस्टिक्स केलं आणि ग्रॅज्युएट झाली. त्याच्या अलीकडे पलीकडे मी काहीच केलं नव्हतं. त्यामुळे मग जॉब करायचा तर कुठला जॉब करणार ना. मी BPEd केलं होतं ना BEd केलं होतं की कुठेतरी फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून मी काम करू शकेन. त्यामुळे मंत्रालय किंवा ह्याच्यामध्ये पण म्हणजे असं कोणी सजेस्टही करायला नव्हतं की ह्या परीक्षा असतात त्या द्या, मग मंत्रालयात भरती चालू आहे वगैरे, तोही विषय बंद. त्यामुळे मग करायचा जॉब तर कुठे करायचा. आणि माझे वडील एअरलाईन बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यावेळेला ह्या खूप नवीन प्रायव्हेट एअरलाईन्स चालू होत होत्या. म्हणजे सहारा, दमानिया, मोदी लुफ्ट, ईस्ट वेस्ट, खूप प्रायव्हेट एअरलाईन्स सडनली चालू झाल्या होत्या. सो दॅट एव्हिएशन सेक्टर वॉज ऍक्च्युली ब्लूमिंग दॅट टाइम. तर मग तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग ट्रॅव्हल अँड टुरिझम कोर्स कर. मग तो कोर्स झाल्यानंतर ऍटलीस्ट यू शुड हॅव सम क्वालिफिकेशन. तुम्ही अप्लाय करणार इंटरव्ह्यूला जाऊन तर. कारण स्पोर्ट्स म्हणजे मला त्याचा फायदा फील्ड वर्क करताना झाला. कारण मी दमायचंच नाही. मला तू 8 तासाची ड्युटी दे, 10 तासाची दे किंवा 12 तासाची. ना माझे कधी पाय दुखायचे, ना मला कधी बसायला लागायचं. बिकॉज स्पोर्ट्सनी एवढं स्ट्रॉंग बॉडी तयार करून दिली होती की नाही तर एअरपोर्टचा जॉब कठीण आहे तसा. म्हणजे आपण जेव्हा बघतो ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण त्या मुलींकडे बघतो किंवा ते जे स्टाफ काम करत असतात, पण तेच काम जेव्हा 8 तास करावं लागतं किंवा 10 तास करावं लागतं, इट इज रिअली पेनफुल. म्हणजे सोप्पा जॉब नाही येतो रनिंग अराउंड आणि विथ लॉट ऑफ टेन्शन. पण स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमुळे मला ते खूप इझी केलं. म्हणजे मला तो कधी प्रॉब्लेम नाही आला की मी दमली आता, मला नाही करता येणार, कोण आलं नाही, ओव्हर टाईम करायचंय का, तर मी करायचे. कारण त्याचे पैसेही मिळायचे ओव्हर टाईमचे आणि मला फिजिकल काही टचवूड प्रॉब्लेम यायचा नाही तेव्हा. सो मी तो इक्वली एन्जॉय केला. आणि मी एवढ्या लोकांना भेटलीये ऍक्च्युली एअरपोर्टला काम केल्यामुळे. सगळी ॲलोकेशन्स मी केली आहेत. म्हणजे रिझर्वेशन, काउंटर, चेक इन असतं पॅसेंजरचं ते, किंवा बोर्डिंग हॉल हँडल करायचं असतं ते. इनफॅक्ट एअरक्राफ्ट पण आम्ही गार्ड केलंय उभं राहून फक्त. म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि एअरलाईन नवी असल्यामुळे शिकायला पण भरपूर मिळालं. एक्सपोजर खूप छान मिळालं आणि अजूनही मी मिस करते. पण एक्झॅक्टली आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की व्हॉट इज एक्झॅक्टली रिदमिक जिम्नॅस्टिक्स. सी जिम्नॅस्टिक्स ह्या एका डिसिप्लिन, इट्स ऑलिम्पिक डिसिप्लिन. त्याच्यामध्ये 5 वेगळे उपप्रकार आहेत, म्हणजे खेळ आहेत. त्याच्यातलं रिदमिक जिम्नॅस्टिक्स आहे, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स आहे आणि ट्रॅम्पोलिन आहे. ओके. हे 3 आहेत ते ऑलिम्पिकमध्ये समावेश केलेले गेम्स आहेत. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स म्हणजे आपण म्हणतो की फ्लोर एक्सरसाइजवर मोर ऑफ अ टम्बलिंग किंवा रोमन रिंग्स, बॅलन्सिंग बीम किंवा धावत जाऊन वॉल्टिंग हॉर्सवर उडी मारायची, ते सगळे प्रकार येतात आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स मध्ये. रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉप्स असतात. बॉल, हुला हूप, राऊंड किंवा रिबिन असते, क्लब्स असतात. तर ऑल दोज थिंग्स कम्स अंडर रिदमिक जिम्नॅस्टिक्स. ओके. आणि तो फक्त महिलांसाठी असलेला ऑलिम्पिक मधला एकमेव क्रीडा प्रकार आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक्स ओनली गर्ल्स. ओके. म्हणजे इट इज अ वुमन ओरिएंटेड स्पोर्ट्स. ज्याला ऑलिम्पिक रेकॉग्निशन आहे असा गेम आहे हा. आणि ट्रॅम्पोलिन, आपण सगळ्यांना माहिती आहे ट्रॅम्पोलिनवर मोठं ट्रॅम्पोलिन असतं, त्याच्यावरती सायमल्टेनियसली पण करतात आणि इंडिव्हिज्युअली पण करू शकतात. हे 3 जे आहेत ते ऑलिम्पिक डिसिप्लिन्स आहेत. आणि अॅक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स ह्या ज्या 2 डिसिप्लिन्स आहेत त्या नॉन ऑलिम्पिक आहेत, पण त्या पण जिम्नॅस्टिक्सच्या अंडरच येतात. अच्छा. त्याच्याही वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वगैरे स्पर्धा होतात. नॉट इन ऑलिम्पिक्स. नॉट इन ऑलिम्पिक्स. ओके. मे बी व्हेरी सून दे विल गेट अ एंट्री. येस. सो असे 5 खेळ आहेत जिम्नॅस्टिक्स मधले. मला जिम्नॅस्टिक्स, मी स्वतः आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स केलंय. बरं. ओके. समर्थमध्ये मी जेव्हा जात होते तेव्हा आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स शिकवायचे सर आम्हाला. पण 1-2दा मी कॉम्पिटिशनला वगैरे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं जे आहे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सचं, एवढे ॲपरेटर्स, एवढ्या सेफ्टी मॅट आणि एवढं सगळं जर का मला अकॅडमी चालू करायची असेल तर शक्य नाही होणार फायनान्शियली पण, आणि जागाही तेवढी मिळू शकत नाही. करेक्ट. पहिल्यांदा तर हा इंडोर स्पोर्ट्स आहे, तर त्याच्यात सेफ्टी इक्विपमेंट्स असणं खूप आवश्यक आहे जर पुढे इंटरनॅशनल लेवलपर्यंत मुलांना पोचवायचं असेल तर. बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चरचं रिस्ट्रिक्शन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये ॲज अ इंडिव्हिज्युअल, म्हणजे मला दुसरा काही बॅकअप नसताना चालू करायचं असेल तर इट इज लिटल डिफिकल्ट. ओके. रिदमिक जिम्नॅस्टिक्सचं त्या मनाने आपण आपल्या आटोक्यात आणू शकतो असं वाटलं मला, आणि म्हणून मग मी रिदमिक जिम्नॅस्टिक्सकडे शिफ्ट झाले. आणि 2006 मध्ये काय झालं, म्हणजे मी जेव्हा जेट एअरबेसमध्ये होते तेव्हा तुला माहिती आहे की आपल्याला फ्री तिकीट्स मिळतात. बरोबर. सो व्हॉट आय यूज टू यूज ऑल माय फ्री तिकीट्स टू गो फॉर अ कॉम्पिटिशन. म्हणजे महाराष्ट्राची टीम जातीये तर मी जजिंगला जायचे,
तर सुट्टी कमी असायची, तुम्हाला सुट्टी खूप मिळू शकत नाही, पण यू गेट अ फ्री तिकीट अलाउन्स. तर मग चला स्पर्धा आहेत कुठे तर आपण जायचं, जजिंग करायचं. आणि असं करता करता मला एक चांगली संधी मिळाली जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाकडनं, की 2004 मध्ये मलेशियाला एक परीक्षा घेतली जाणार होती, रिदमिक जिम्नॅस्टिक्सची इंटरनॅशनलची जजिंग एक्झाम होती. तर त्याच्यासाठी मला जायची संधी मिळाली इंडियाकडनं. आणि आय एम द फर्स्ट इंटरनॅशनल वुमन फ्रॉम इंडिया हू पास दॅट एक्झाम. बरं. त्यामुळे मग ती एक्झाम झाल्यानंतर मला 2004 नंतर इमिजिएट असाइनमेंट वॉज कॉमनवेल्थ गेम्स मेलबर्न. ओके. आणि दोहा एशियन गेम्स 2006 मध्ये होते. आणि त्या दोन्ही कॉम्पिटिशन्स मला ऍज अ जज म्हणून अटेंड करायची संधी मिळाली इंडियाकडनं. तेव्हा मी रिदमिक जिम्नॅस्टिक्स शिकवत नव्हते, फक्त मी ही एक्झाम दिली होती रिदमिक जिम्नॅस्टिक्सची ऍज अ जज म्हणून. ते गेल्यानंतर तिथे मला लक्षात आलं की आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स पेक्षा हे बऱ्यापैकी आपण करू शकतो. आणि मला ते खूप आवडलंच एकदम. म्हणजे छान कॉस्ट्युम्स, यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ, वुमन ओरिएंटेड स्पोर्ट्स, प्लस म्युझिक पण आहे त्याच्यात, प्लस क्रिएटिव्हिटी खूप आहे. तो जो परफॉर्मन्स आपल्याला कोरिओग्राफ करायचा असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कॉस्ट्युम्स डिझाईन करायचा असतो, ह्या सगळ्या मला माझ्या आवडीच्या गोष्टी होत्या. सो मी म्हटलं नाही, हे आपल्याला हे करायला पाहिजे. आणि हे काहीतरी नवीन आहे आणि हे खूप आवडेल लोकांना आणि मुलांना पण आवडेल. आणि मला शिकवायला ते फार आवडणार होतं. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स मध्ये काय होतं की तुम्हाला जेव्हा मुलांना बेसिक तुम्ही शिकवू शकता, पण समरसॉल्ट शिकवायचे म्हणून तुम्हाला फिजिकली मुलांना हेल्प पण करावी लागते. तर ते कितपत जमेल, म्हणजे आम्हाला देशपांडे सर शिकवायचे, हेल्प करायचे आणि आमचं होऊन गेलं, आम्ही ज्या लेवलला शिकलो त्या लेवलपर्यंत. पण पुढचं होणं थोडंसं डिफिकल्ट वाटलं. आणि रिदमिक जिम्नॅस्टिकचा बेसच बॅले बेस आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, म्युझिक, डान्स, कोरिओग्राफी, कॉस्ट्युम्स, हे सगळं इतकं फॅसिनेटिंग वाटलं मला तेव्हा की मी म्हटलं नाही, व्हिज्युअली फार सुंदर आहे. आणि म्हणून मग मी मेलबर्नची माझी असाइनमेंट झाल्यानंतर मी जेव्हा परत आले तेव्हा माझ्याकडच्या ज्या छोट्या छोट्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स करणाऱ्या मुली होत्या त्यांना मी सांगितलं, त्यांच्या पालकांना सांगितलं की आपण हा असा असा नवीन स्पोर्ट्स आहे, तो एक्सप्लेन केला जो काय आहे तो, आणि आपण हे चालू करूया आणि ह्याच्यामध्ये जास्त स्कोप आहे असं मला वाटतं. आणि हे सांगितल्यावर त्या पेरेंट्सना पण ते इतकं मनाला आवडलं की ठीक आहे, म्हणजे काही वेड्यावाकडे उड्या नाही ना मारायच्या आहेत, असं लगेच त्यांची फर्स्ट रिॲक्शन वॉज लाईक दिस. तर देन दॅट्स हाऊ आय स्टार्टेड रिदमिक जिम्नॅस्टिक्स कोचिंग. आता तो पालक हा महत्वाचा प्रश्न, त्यातनं मी त्या शब्दातनं मी एका प्रश्नाकडे वळते की पालकांचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, तेव्हा काय होता आणि आज काय आहे. आता काळ खूप बदललाय वर्षा, यू नो, आता अप्रोचेस बदललेत, आता अव्हेन्यूज खूप ओपन झालेत स्पोर्ट्सच्या बाबतीत, प्रत्येक फील्डमध्ये अर्थातच. तर पालक हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो. कारण तुझ्याकडे माझ्यामध्ये सगळ्यात लहान मुलगी, अगदी छोटीशी सिनियर 3.5 वर्षाची मुलगी आहे. सो पालक हा खूप महत्वाचा, म्हणजे पेरेंट्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्यातला बदल आणि ओव्हरऑल या गेमकडे बघण्याचा दृष्टिकोन मधला तुला चेंज काय वाटतं? मी जेव्हा चालू केलं ना तेव्हा माझ्याकडे ज्या मुली रिदमिक शिकायला यायच्या त्यांचे पेरेंट्स वर्किंग पेरेंट्स नव्हते तेव्हा. म्हणजे बाबा कामाला जात आहेत, आई घरीच आहे. सो एक मोठा फरक असा झाला की आई रोजच्या रोज मुलीला सोडायला यायची, रोजच्या रोज घरी घेऊन जायची. त्यामुळे त्या पालकांचा मुलांवर कंट्रोल होता. आणि ऍज अ कोच म्हणून मुलींना काही काही गोष्टी नाही कळत, कारण मुली लहान आहेत, माझ्याकडे येतात त्या. मग मला त्या पालकांशी 1 to 1 कनेक्ट होता आलं आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे बॉन्डिंग तयार झालं. आणि फायनली एका मुलाला पुढे न्यायचं असेल तर कोच आणि पेरेंट यांचं ट्युनिंग होणं हे खूप आवश्यक आहे, कारण मुलं लहान असतात. मुलांना टेक्निक तुम्ही शिकवू शकता, पण त्यांनी काय खाल्लं पाहिजे, कारण माझ्यासमोर मुलं फक्त 3 तास असणार आहेत फार तर फार, बाकीचे 20 तास ते त्यांच्या पालकांबरोबर असणार आहेत. आणि ते जर का पालकांनी त्यांचं बाकीचं लाईफ कंट्रोलमध्ये नाही ठेवलं किंवा आम्ही काय एक्सपेक्ट करतोय त्याच्याप्रमाणे ते करू नाही शकले किंवा त्यांच्यापर्यंत तो मेसेज नाही जाऊ शकला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. दॅट इज व्हॉट आय एम फेसिंग नाव. कारण तुम्ही मोबाईलवर, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आता नवीन ह्याच्याप्रमाणे, पूर्वी आम्ही पर्सनल बोलायचो, सोडायला मुलांना घेऊन आले आई वडील की नाही आज तिने असं नाही केलं, मग आई वडील सांगायचे नाही पण आज ती झोपलीच नाहीये किंवा आम्ही काल बाहेर गेलो होतो. बिकॉज आई वडिलांनी किती हाईड करायचा प्रयत्न केला ना तरी वी नो ऑल द सिक्रेट्स, कारण मुलं येऊन सगळंच सांगतात कोचला की मी काही हे खाल्लंय किंवा ते खाल्लंय. सी बिकॉज फिटनेस पार्ट आल्यामुळे आम्ही सांगतो त्यांना बऱ्याचदा की नाही हे खायचं, हे चांगलं नाहीये खाणं, पण दे डोंट लाय. पेरेंट्स ऍट टाइम्स दे वॉन्ट टू कव्हर इट अप,
पण मुलं काय जे असतं ते खरं सांगून मोकळी होतात. त्यामुळे 1-to-1 पेरेंट्सचं कॉन्व्हर्सेशन तेव्हा जे व्हायचं ना, ते खूप उपयोगी पडायचं. कारण आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांना 1-to-1 सांगू शकायचो. सी व्हॉट्सअप हा पर्याय आहे, पण यू कॅन नॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग ऑन द व्हॉट्सअप. मी किती म्हटलं तरी मे बी आताच्या मुलांना तो वाटणार नाही, पण आय एम कम्फर्टेबल विथ टॉकिंग 1-to-1 की नाही असं असं झालं, हे करायला पाहिजे किंवा हे नको करूस किंवा हे करून बघूया. हे सगळं जे आहे ते आय एम नॉट दॅट कम्फर्टेबल. मग मी व्हॉट्सअपवर फक्त आता एकच हे मेसेज टाकते की मीटिंग 1-to-1 मीटिंग ऑन सो अँड सो डे अँड एव्हरीबडी हॅज टू कम. पण आता वर्किंग पेरेंट्स असल्यामुळे त्यांना त्यांच्या डिफिकल्टीज आहेत, टाइम लिमिटेशन्स आहेत. सो त्याचा थोडासा हे पडतोय फरक की आम्ही 1-to-1 काही पालक त्यातनं सुद्धा वेळ काढतात आणि येतात, बोलतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बोलल्या नाही आणि प्रॅक्टिस असताना ते येऊन जरी बसले ना तरी त्यांना कळू शकतात की नाही ताई 4 वेळा ओरडते पण माझ्या मुलीला हे जमत नाहीये. मग ती दमतीये का तिने आज ती जेवूनच आली नाहीये, का तिने डबा मी दिलाय तरी तो खाल्ला नाहीये, असं मॉनिटर करणारे पण पालक आहेत. काही पालक असे आहेत की नाही कुछ भी नहीं किया उसने. कारण काय होतं म्हणजे माझ्याकडे जे बहीण भाऊ असलेले जे आहेत मुलं, त्यांचे भाऊ जनरली फुटबॉल खेळतात आणि मुली येतात जिम्नॅस्टिक्सला. जस्ट फॉर एक्झाम्पल मी सांगते, तर फुटबॉलच्या त्यांच्या दर महिन्याला मॅचेस असतात. फ्रेंडली मॅच, ही मॅच, ती मॅच. त्यामुळे त्यांचे पेरेंट ते माझा मुलगा फुटबॉल खेळायला लागला मॅचेस. जिम्नॅस्टिक्स मध्ये असं होत नाही. तुम्हाला 2 वर्ष घालवायला लागतात टू प्रिपेअर युअर बॉडी. ती बॉडी प्रिपेअर झाल्यावर तुम्ही ऍक्च्युअली जिम्नॅस्टिक्स करायला सुरू करता. सो हा डिफरन्स पालक बोलून दाखवतात की कुछ भी नहीं हुआ, इसका कभी होगा, यांना कधी मिळणार मेडल. आणि जरी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह खेळायला सुरू केलं तरी पण तो खेळ आहे शेवटी. म्हणजे आज आपण सगळ्यांना माहितीये की सचिन तेंडुलकर सारखा म्हणजे दिग्गज प्लेअर सुद्धा 0वर आउट होऊच शकतो. तसं पण हे स्पोर्टिव्हली घेतलं जातच असंही नाहीये आताच्या ह्याच्यात. की मग 2-3 वेळेला नाही मिळालं की देन लिव्ह इट. म्हणजे आम्हाला मग वेळ नाही घालवायचा आहे वाया, असं थोडंसं पालकांचा दृष्टिकोन असतो त्याच्यामध्ये. म्हणजे मग तो खेळ बाजूला राहतो की ह्या प्रोसेसमध्ये मुलं इतकं काय काय शिकलेली असतात किंवा त्यांची मेंटल ॲबिलिटी आणि फोकस हा जो इतका डेव्हलप होतो गेम्समुळे किंवा स्पेशली जिम्नॅस्टिक्समुळे मी म्हणेन, ते त्यांना नाही कळत. ते मिळालं नाही हातात मेडल की इट इज अ स्टॉप. तो हा थोडासा फरक जाणवतो. पेशन्स कमी आहेत. पूर्वीच्या पालकांमध्ये पेशन्स खूप होते. त्यांना थांबायची तयारी होती किंवा त्यांना त्यांचा बेस पक्का असल्यामुळे ना त्यांना असं माहिती होतं की आपण ठरवून सगळं नाही होणार आहे. जे होणार आहे तेव्हाच ते व्हायचं, तेव्हाच होणार आहे ते. किंवा तिला जेव्हा कळेल तेव्हा ती बरोबर करेल हे त्या पालकांना कळत होतं. आताच्या पालकांना वेगळ्या गोष्टी कळतायत, पण ह्या ज्या बेसिक आम्ही एक्सपेक्ट करतो त्यांच्याकडनं त्या थोड्याशा त्यांच्याकडनं आम्हाला त्याबद्दलचा रिस्पॉन्स मिळू शकत नाहीये. सो मला असं वाटतं की मुलांना आता शिकवायला सुरू करण्याआधी पेरेंट्स एज्युकेशन रिलेटेड टू स्पोर्ट्स हे खूप आवश्यक झालंय. कारण ते त्यांना म्हणजे ते मुद्दाम नाही करत आहेत, बट समबडी हॅज टू टेल देम. येस, कम्युनिकेट त्यांच्याशी बरोबर करायला पाहिजे. ती वेळ त्यांना मिळाली पाहिजे. सम पेरेंट्स दे वर्क इन द शिफ्ट्स. काही पेरेंट्स मुंबईत नाही आहेत, आजी आजोबांबरोबर मुलं राहत आहेत. बरेच कॉम्बिनेशन्स आहेत क्लासमध्ये. पण फायनली जर त्यांना कॉम्पिटिटिव्ह करायचं असेल तर इट हॅज अ डिफरंट सिलेबस आय वुड से. म्हणजे फन जिम्नॅस्टिक्स करायचं असेल 1 तास त्याचा अभ्यास वेगळा आहे. मग नुसतं स्कूलला मला रिप्रेझेंट करायचं आहे बिकॉज आता CBSE, IB स्कूल्स झाल्यात, त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. सो सम पेरेंट्स आर सेंडिंग बिकॉज स्कूलमध्ये त्यांना ते प्रिव्हिलेज मिळतं. सो त्याचं सिलेबस वेगळं आहे. आणि तुम्हाला इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये मेडल मिळवायचं असेल तर त्याचा प्रोग्राम पूर्ण वेगळा आहे. पण प्रत्यक्षात काय होतं, जेव्हा 6 मुली येतात तेव्हा त्या सगळ्यांना मेडल हवी असतात. त्यांचे एम्स वेगळे असले तरी पण मेडल मात्र सगळ्यांना हवंय असं थोडंसं होतं. पण आम्ही सुद्धा ऍज अ कोच म्हणून थोडंसं त्यांच्या दृष्टीने विचार करून बदलायचा प्रयत्न करतोय. कारण जे आहे आम्ही जे पूर्वी केलं तेच आता होईल असं नाहीये. सो आय एम व्हेरी ओपन टू दिस. पण एवढंच आहे की माफक अपेक्षा अशी आहे की ज्या वेळेला बोलवलंय त्या वेळेला मुलीला घेऊन हजर करा बस. आणि प्रॅक्टिस झाल्यावर डायरेक्ट फंक्शनला घेऊन जाऊ नका बिकॉज दे ओव्हर यूज द बॉडी. तुमच्या बॉडीमध्ये काय काय होतंय मुलांना
मुलं एन्थुझियास्टिक असतात, ते म्हणतात हा लेट्स गो, पण बॉडीला तेवढी रेस्ट मिळाली पाहिजे, कारण नेक्स्ट डे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला येता तेव्हा त्याच म्हणजे फुल बॉडी प्रिपेअर होऊनच येणं अपेक्षित आहे, नाहीतर रिझल्ट मिळणार नाही. पण असं नाही होत, आपण सगळीकडे मल्टीटास्किंग करतो आणि इंडियामध्ये तर हे खूप आहे. आज ह्याचा वाढदिवस, त्याचं हे त्याचं ते, म्हणजे माझ्या क्लासमध्ये क्लास संपला की मुली तिथेच कपडे चेंज करून फंक्शनला पळतात. कॉमनवेल्थ मध्ये जेव्हा तुला मेडल मिळालं आणि तुझ्या टीमचं खूप कौतुक झालं, तेव्हाचा तुझा एक्सपिरियन्स काय होता? कॉमनवेल्थमध्ये ऍक्च्युली मेडल नाही मिळालं मुलींना, पण 2010 मध्ये दिल्लीला ज्या कॉमनवेल्थ गेम्स झाल्या तेव्हा पहिल्यांदा असं झालं की एकाच कोचच्या अंडर शिकलेल्या मुलींनी इंडियाची टीम बनली गेली. ओके. नाहीतर नॉर्मली इंडियाची टीम असते, मग कोण पंजाब, जम्मू किंवा असे वेगवेगळ्या स्टेट मधले कोण कोण असतात. पण 2006 ते 2010 ही 4 वर्ष आम्ही इतके कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स घेतले होते की ह्या चारही मुली ज्या सिलेक्ट झाल्या, तिन्ही मुली ज्या सिलेक्ट झाल्या त्या सगळ्या मुंबईच्या होत्या. ओके. आणि दॅट वॉज अ हिस्ट्री आतापर्यंत झालेली. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि ग्रेट फिलिंग. आणि मला कसं झालेलं, मी नुकतंच जेट एअरवेज सोडून फुल टाइम मला हेच करायचं होतं, त्यामुळे म्हणजे मला दुसरं काही डोक्यात यायचंच नाही. तेव्हा हेच करायचंय, त्या 4-5 मुलींना डोक्याशी धरून काही करून, बट वी कुड मॅनेज इट बिकॉज बाकी सपोर्ट पण खूप चांगला मिळाला. पेरेंट्स कडनं सपोर्ट मिळाला, कारण त्यांनाही काही माहिती नव्हतं की ताई काय सांगतेय, म्हणजे कॉलेजमध्ये पाठवू नका सांगतेय, घरी झोपायला सांगतेय, तर कसं काय करायचं. पण त्यांनी सगळ्यांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला आणि वी कुड मॅनेज इट. पण हे झालं आता आपल्या मुंबई किंवा आपण फर्स्ट इयर जी सगळी शहरं आहेत तसं, पण काही वेळेला आपल्याला गावांमध्ये सुद्धा त्या मुलांना कळत नसतं की ते करतायत, ते जिम्नॅस्टिकचा एक प्रकार आहे, पण ते करत असतात काय ते. अशा वेळेला अशा स्टुडंटसाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रोव्हाइड करू शकतो? एक जिम्नॅस्ट म्हणून मी तुला विचारते. काय होतं माहितीये, ती मुलं हा गेम केव्हा बघतात, जेव्हा ती राज्य स्पर्धा होतात तेव्हा त्यांच्या टीममधनं येतात. म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे ह्या लोकांना दे आर वेल अवेअर विथ द स्पोर्ट्स. पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तेवढं अजून कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स बद्दलचं नॉलेज पोहोचू शकत नाहीये. आणि ह्याच्यासाठी आय वुड ब्लेम मायसेल्फ, कारण मलाच पर्सनली पण असं जाऊन त्यांना शिकवलंय, किंवा अर्थात जेवढं होईल तेवढं 2-3 दिवस आम्ही जातो, तिकडच्या कोचेसना ब्रीफ करतो, त्या मुलींना थोडंसं करून घेतो. पण ते जे खूप जास्त प्रमाणात करणं आवश्यक आहे, कारण हा गेम असा नाहीये की 2 दिवसात तुम्ही गेलात आणि शिकवलं. तर ते मला असं वाटतं कुठलाच खेळ असा नाही. त्यामुळे मग ते आमच्याकडनंच होऊ शकत नाहीये. त्यामुळे होतं काय, ती मुलं जेव्हा त्यांच्या टीम मधनं स्टेट कॉम्पिटिशनला येतात तेव्हा ते बघतात, किंवा आता तर करोनामध्ये आणि आपण इतकं वापरायला शिकलोय सोशल मीडिया आणि फोन्स, त्यामुळे मग त्याच्यावरनं माहिती घेऊन घेऊन ती मुलं, पण आता अवेअरनेस खूप झालाय जिम्नॅस्टिक्स बद्दल, किंवा आता त्यांना कळतंय की आपल्याकडे कोणी येऊ शकत नाहीये, तर ते सुट्टीमध्ये इकडे मुंबईत येऊन थोडंफार शिकतात, त्यांचे रिलेटिव्स कोणी असतात त्यांच्याकडे राहतात, कॉल करतात पेरेंट्स, ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. त्यामुळे आता असं झालंय की त्यांना ही गोष्ट आवडते आणि त्यांना बरोबर माहितीये की कोणाला अप्रोच केला आणि कुठे गेलो आपण शिकायला की थोडंफार शिकून येऊ शकतो आपण. त्यामुळे त्यांच्या लेवलला ते लोक पण प्रयत्न करतात, आणि जास्त प्रयत्न त्यांना माहिती सगळी नेटवरनं आता अवेलेबल आहे प्रत्येक गोष्टीची. त्याच्यातनं काही अडलं की ते लोक येऊन अप्रोच करतात, आणि जसं वेळ मिळेल आपल्याला तसं जाऊन आपण त्यांचं ट्रेनिंग घेतो. आणि आर्थिक दृष्ट्या जर काही परवडणार नसेल तर एक कोच म्हणून तुझ्याकडनं काय प्रयत्न केले जातात? मग शहरातले असतील किंवा 2 टियर, सेकंड टियर आपण. माझ्याकडे अजूनही या आत्ताच्या एलिट जिम्नॅस्टची जी बॅच आहे की ज्यांना इंटरनॅशनल पर्यंत खेळायचंय, त्यांच्यामध्ये सुद्धा असे बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांना फायनान्शियली हे शक्य होत नाही, कारण इक्विपमेंट्स आपण जी वापरतो ती काही इंडियामध्ये बनत नाही, ती बाहेरनं इम्पोर्ट करावी लागतात. पण म्हणजे मला ही खूप चांगली गोष्ट आहे की माझ्या आधीच्या ज्या बॅचेसमध्ये ज्या जिम्नॅस्टिक करणाऱ्या मुली होत्या, त्यांनी त्यांचे कॉस्ट्युम्स म्हण किंवा ॲपरेटस म्हण स्वखुशीने या मुलींना दिलेत, की त्यांचं कुठे अडायला नाही पाहिजे. आणि दॅट वे आय एम ऍक्च्युली ब्लेस्ड की आतापर्यंत माझ्या सगळ्या मुली, म्हणजे आता काही मुलींची लग्न झाली आहेत, इकडे नाही आहेत, बाहेर कुठेतरी सेटल झाल्या आहेत, पण त्या त्यांच्या पद्धतीने पण मदत करतात. आणि त्या मुली माझ्याकडे जेव्हा येतात शिकायला तेव्हा मी त्यांच्याकडनं काहीही मानधन न घेता फ्री ट्रेनिंग देते त्यांना, कारण जेन्युनली आपल्याला समोर दिसतंय की त्या मुलीच्या ॲबिलिटीज चांगल्या आहेत
खूप पोटेन्शियल आहे आणि त्यांना फायनान्शियली ते शक्य नाहीये. सो मला बेसिकली ह्या गोष्टी फक्त पैसे मिळावेत म्हणून नाही करायच्या आहेत. कारण आम्ही समर्थमध्ये लहानपणापासून जे शिकलोय, 5 रुपये फी घेऊन शिकवा, ते अजून आहे डोक्यामध्ये. फक्त कसं होतं, कुठेतरी हे गणित म्हणून जुळवावं लागतं, कारण माझी स्वतःची कुठली जागा नाहीये. मी जिथे जिथे क्लासेस घेते तिथे तिथे मी त्या जागा रेंट आउट केल्यात. त्यामुळे ते तेवढं कमर्शियल ब्रेक थ्रू झालं की मग नंतर आय एम ओके विथ इट. म्हणजे ज्यांना कोणाला मदत हवी असेल ती. आणि कसं होतं ना, काही काही लोक अगदी 2 दिवसासाठी येतात, किंवा अमेरिकेमध्ये जिम्नॅस्टिक्स माझी मुलगी करते पण आम्ही आता वेकेशनसाठी इथे आलो. मग काय घ्यायचं त्यांच्याकडनं? 8 दिवसातले 3 दिवस येणार ते आपल्याकडे शिकायला. सो दॅट वे आय एम नॉट स्ट्रिक्ट की पैसे फी भरली कीच तुम्हाला शिकायला मिळेल. पण ज्यांना गरज आहे त्यांनी राईट वे मध्ये अप्रोच केला तर, मीच नाही, माझ्याकडच्या सिनियर मुली आहेत त्या जाऊन सुद्धा फ्री ट्रेनिंग करतात. आणि जसा मगाशी पालकांबद्दलचा प्रश्न होता, तसा खेळाबद्दल भारताची आता एक थिंकिंग काय आहे प्रोसेस? भारतात पूर्वी नाही म्हटलं तरी खेळ म्हणजे फक्त क्रिकेट होता. म्हणजे काही वर्षापूर्वी जर आपण पाहिलं असतं तर. पण आता अनेक ऑलिम्पिक्समध्ये, मग नीरज चोप्रा असेल, दीपा करमारकर असेल, असे आपण अनेक खेळाडू पाहिले जे जिम्नॅस्ट, मग वेगवेगळे प्रकार असतील त्याच्यात. याच्यामध्ये आपल्याला दिसतात, हॉकीमध्ये खूप दिसतं. इनफॅक्ट क्रिकेटमध्ये पण बायका आल्या आता. वुमन्स क्रिकेट पण आपली खूप मोठी टीम आहे. क्रिकेटच्या पलीकडे खेळ आहे हे गेल्या काही वर्षात सर्वसामान्य लोकांना पण कळलंय. तुझं त्याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे की तो अप्रोच आम्हालाच फक्त बदललेला दिसतो, काय खेळाडू म्हणून तुलाही तो दिसतो? नाही, खेळाडू म्हणून मी तर असं सांगेन की स्पोर्ट्स हॅज बिकम अ इंडस्ट्री नाव. म्हणजे खूप मोठी इंडस्ट्री झाली आहे स्पोर्ट्समध्ये. मग त्याचे इक्विपमेंट्स आहेत, कोचिंग आहे, ट्रेनिंग कॅम्प्स आहेत, किंवा फॉरेन कॉम्पिटिशन्स आहेत. खूप खूप ओपनिंग्स आहेत आता सगळ्या स्पोर्ट्समध्ये. फक्त कसं होतंय ना, ती कुठेतरी लिमिटेड स्टेजला जाऊन थांबलं जातंय ते सगळं. म्हणजे एवढं सगळं वाढत असताना, एवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज असताना शेवटी मेडलपर्यंत आपण पोचतोय, पण ज्या प्रमाणात पोचायला पाहिजे, ऍज अ कोच म्हणून सांगू शकेन ह्याच्यावर, की तेवढं मिळत नाही अजून आपल्याला. कारण कुठेतरी आपल्याला एक्सलन्सी सेंटर्स, इन्फ्रास्ट्रक्चर, इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं कमी पडतोय आपण. पण एक्झॅक्टली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय म्हणायचं? इन्फ्रास्ट्रक्चर इन द सेन्स, तुम्हाला जर का इंडोर हॉलची गरज असेल तर त्या इंडोर हॉलमध्ये मल्टिपल ऍक्टिव्हिटीज होतात. आपण बघतो सोसायटीमध्ये इंडोर हॉल आहेत, किंवा कोणत्या कोणत्या मोठ्या क्लब्सचे इंडोर हॉल आहेत. पण दोज आर युज्ड फॉर ऑल द ऍक्टिव्हिटीज. प्रत्येक गेमसाठी वेगळं डेडिकेटेड स्टेडियम इन द सेन्स प्रिमायसेस, की जिथे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला घड्याळ बघायला लागणार नाही. आता कसं होतंय, किंवा जिथे मी सुद्धा क्लासेस घेते किंवा आम्ही प्रॅक्टिस करतो, आम्हाला 2 तासाचा स्लॉट किंवा 3 तासाचा स्लॉट पैसे भरून घ्यावा लागतोय. जेव्हा तुम्हाला त्या लेवलची प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा तुम्हाला घड्याळ बघून चालणार नाहीये. घड्याळ बघून तुम्ही प्रॅक्टिस करताय, दॅट इज युअर रिक्रिएशन. करेक्ट. की आठवड्यातले तुम्हाला 2 तास, किंवा आता मला अभ्यास करून कंटाळा आला, मला 1 तास खेळायचंय. पण जर तुम्हाला मेडल मिळवायचं असेल तर तुम्हाला हिशोब करून चालणार नाही वेळेचा. ते तुम्हाला येईपर्यंत करायला पाहिजे, आणि ते त्यांनी करायला पाहिजे आणि कोचनी घ्यायला पण पाहिजे. दोन्ही आहे. मग अशा ठिकाणी प्रॉब्लेम येतो की तुमचा टाइम अप झाला, नाव समबडी एल्स विल कम अँड यूज द हॉल, किंवा मग मधल्या वेळेला आमचे मेंबर्स नसतात तेव्हा तुम्ही या. पण मधल्या वेळेला म्हणजे होल डे दे विल बी इन द स्कूल, आणि मध्येच येऊन 2 तास, मग 4 वाजता यू हॅव टू वाइंड अप, कारण परत येतील लोक खेळायला. हे जे मल्टिपल गोष्टी एकाच ह्याच्यामध्ये आपण घालतोय सगळ्या, त्याच्यामुळे म्हणजे जरा जरा तुला येईपर्यंत टेक्निक तुझं परफेक्शन होईपर्यंत यू हॅव टू पॅकअप, असा प्रकार होतोय. त्यामुळे प्रत्येक गेमसाठी डेडिकेटेड काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामुळे खूप फरक पडेल. प्रत्येक गेमची रिक्वायरमेंट वेगळी आहे, इक्विपमेंट्स वेगळी आहेत. ते जर का झालं तर वी कॅन इन्व्हाइट द डॉक्टर्स त्या ह्याच्यामध्ये प्रिमायसिसमध्ये, किंवा न्यूट्रिशियस सांगणारे न्यूट्रिशन्स असतात त्यांना आपण इन्व्हाइट करू शकतो, की ते 24/7 म्हटलं नाही तरी ऍटलिस्ट सकाळच्या सेशनला, संध्याकाळच्या सेशनला स्वतः हजर राहतील, पालकांना गाईड करतील, आणि पूर्ण दिवस त्या हॉलचा उपयोग होईल ट्रेनिंगसाठी. असं असणं आवश्यक आहे. म्हणजे आता आम्ही चायनाहून 1-2 आमचे कलिग्स आहेत ते आले होते इंडियामध्ये. सो वी इन्व्हायटेड देम. तर ते म्हणले की तुमच्याकडे मॉल्स जास्त आहेत आणि स्टेडियमच नाहीयेत. म्हणजे स्टेडियम, कुठलं स्टेडियम दाखवणार की जे 24/7 तिथे असं डेडिकेटेड. आणि
मी इंटरनॅशनल स्पर्धांसाठी जगभरात फिरली आहे आणि इतकी म्हणजे रशिया तर प्रत्येक गल्लीमध्ये स्पोर्ट्स स्कूल आहे. प्रत्येक गल्लीमध्ये स्पोर्ट्स स्कूल आहेत. सेम फॉर चायना ऑल्सो. म्हणजे त्यांना जे तिकडे एक्स्ट्रीम क्लायमेट असून सुद्धा म्हणजे रशियाला वगैरे म्हणजे इतकं थंडी असून सुद्धा दे हॅव द इंडोर स्विमिंग पूल्स. आणि ते एकच मेन कुठेतरी जसं आपलं एक बालेवाडीत आहे तसं नाहीये तिथे. प्रत्येक सिटीजमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रिमायसिसमध्ये त्या गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या आहेत. आणि म्हणून त्यांना ते आपण जे म्हणतो ऑलिम्पिकमध्ये त्यांची मेडल टॅली आहे ते त्यांनी प्रोव्हाइड करून दिलंय. म्हणजे मॉल पाहिजेतच पण त्याच्याबरोबर हे पण पाहिजे. पण मग ॲज अ स्पोर्ट्स पर्सन तुला काय वाटतं की तू त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहेस किंवा तुला करावेसे वाटतात? मी सांगू का तुला, मला खूप प्रयत्न करावेसे वाटतात पण त्यातलं माझ्या हातात काही नाहीये. बिकॉज ॲज अ कोच म्हणून जेव्हा इंडिव्हिज्युअल लेवलला आपण एखादं असं प्रोफेशन निवडतो आणि चालू करतो तेव्हा फायनान्शियल खूप प्रॉब्लेम्स येतात. कारण ते हात मिळवणी होतच नाही. तू फी किती घेणार मुलांकडनं आणि तू रेंट किती घेणार आणि 6 तास कसं बुकिंग करणार. सो वी आर ट्राईंग टू अप्रोच द हायर अथॉरिटीज फ्रॉम मिनिस्ट्री लेवल की हे असं कुठेतरी झालं पाहिजे किंवा डेडिकेटेड स्टेडियम्स आपल्याला उभी करता आली पाहिजेत किंवा माझं तर असं म्हणणं आहे की महिलांसाठी स्वतंत्र आपल्याकडे काही हेच नाहीये. काय म्हणतो त्याला, नॉट स्टेडियम पण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महिलांसाठी फक्त असं पण नाहीये काही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच नाहीयेत महिलांसाठी. ते सुद्धा होऊ शकतं. आणि खूपशा स्पर्धा आहेत वेगवेगळ्या गेम्सच्या, त्या इंडोर त्यांची रिक्वायरमेंट आहे. पावसाळ्यात आपल्याकडे 4 महिने बऱ्यापैकी ठप्प होते प्रॅक्टिस बऱ्याचशा गेम्सची. तर त्याच्यानंतर जेव्हा स्पर्धा चालू होतात इमिजिएटली तेव्हा प्लेयर्सना खूप लॉस होतो या गोष्टीचा. प्रॅक्टिस 4 महिने झाली नाही आणि आता डायरेक्ट सगळ्यांकडेच इन्फ्रास्ट्रक्चर इंडोर आहे असं नाही. बरोबर. पण असंही आहे बऱ्याच ठिकाणी इंडियामध्ये की जिथे स्टेडियम्स आहेत तिथे मुलं पोचू शकत नाहीत आणि जिथे मुलं आहेत तिथे त्यांना फॅसिलिटी अवेलेबल नाही. सो हे कुठेतरी जर का वरच्या लेवलला कोणी विचार करून ह्याच्यावर मदत केली तर खेळाडूंना ती खूप चांगली मदत होणार आहे. कारण प्रत्येक वेळेला उठून जाणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल होऊ शकत नाही. जिथे आहेत खेळाडू किंवा जिथे ज्या भागामध्ये तो गेम चालतोय, आपण कसं म्हणतो ना शेतीचा एक सगळीकडे नाही होऊ शकत. ते हवामानावर अवलंबून असतं. इकडे हे पिकेल तर इकडे हे पिकणार नाही. बरोबर. ज्या स्टेटमध्ये तुम्हाला एखाद्या गेमला जास्त मेडल्स मिळत आहेत तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण जर का थोडीशी डेव्हलपमेंट केली गेली ना तर खूप चांगलं होईल. म्हणजे आता साधारण हरियाणा सारखं स्टेट आहे तिथे कुस्ती किंवा पण त्यांचं हवामान त्यांचं खाणं पिणं पण तसंच आहे की तिकडनं जास्त प्लेयर्स चांगले येत आहेत. जसं आपण सगळं म्हटलं हैदराबाद बँगलोर ह्या ठिकाणामधनं आपल्याला चांगले बॅडमिंटनचे प्लेयर्स मिळत आहेत. येस. केरळ वगैरे सारख्या राज्यातनं आपल्याला ऍथलेटिक्सचे चांगले एक्सलंट प्लेयर्स मिळत आहेत. बाकीची राज्य नाही करत असं नाही पण त्या ठिकाणचं जर का पोषक हवामान असेल, जसं माझ्या गेममध्ये मी म्हटलं रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा मॉडर्न गेम आहे तर ते मुंबईमध्ये शक्य आहे आज. त्या प्रकारचे कॉस्ट्युम्स, त्या प्रकारचं मेकअप, म्युझिक, एव्हरीथिंग इज अवेलेबल. तर मग तिकडे थोडंसं त्या गेमला प्रमोट केलं आपण. कारण असेल बजेट एवढंसं तर ते सगळीकडे सगळं करून काहीच होत नाही. बरोबर. त्यामुळे ऍक्च्युली ते आयडेंटिफाय केले पाहिजेत गेम्स. कोणत्या गेम्समध्ये किती पोटेन्शियल आहे आपल्याकडे, कोणते गेम्स काय डेव्हलप होऊ शकतात आणि कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्या प्रकारे जर का त्यांना सपोर्ट मिळाला तर खूप चांगलं होऊ शकतं. पण मग आता हा खेळ जेव्हा म्हणतो तेव्हा जितकं आपण शारीरिक त्याच्याकडे लक्ष देतो तेवढं मानसिक पण खूप गरजेचं आहे. आणि तो एक बॅलन्स असतो तुमचं फिजिकल आणि मेंटल ऍक्टिव्हिटी. यासाठी तू तुझ्या स्टुडंटना काय कसं डील करतेस त्या सगळ्या गोष्टींमध्ये? कारण फक्त फिजिकल नसतं ना, गेम इज मेंटल ऑल्सो. राईट. मेंटल ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी तुला साधारण सांगते की प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस झाल्यानंतर दे गो विथ सम काय म्हणतो त्याला काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये मूड असतो की नाही आज चांगलं झालं किंवा आज चांगलं करायचंय किंवा माझ्यापेक्षा हिने चांगलं केलं असू शकतं. बिकॉज कॉम्पिटिशन. सो वेन दे गो दे हॅव टू सिट डाऊन. म्हणजे आम्ही हे सांगतो त्यांना की तुम्ही घरी जा विचार करा की तुम्ही नक्की काय चुकीचं केलं किंवा तुम्ही आज का नाही करू शकलात. सो टुमॉरो मॉर्निंग और नेक्स्ट सेशन यू हॅव टू कम अँड यू हॅव टू वर्क अँड यू हॅव टू टेल मी की नाही माझं हे नव्हतं झालं म्हणून माझं हे झालं नाही किंवा मी नाहीच केलं नीट. काही काही वेळेला रिदमिक जिम्नॅस्टिक्स आहे ना खूप मोनोटोनस स्पोर्ट्स आहे असं मी म्हणेन. मोनोटोनस इन द सेन्स तुम्हाला रोज बॅले करायचंच आहे, तुम्हाला किती कंटाळा आला तुमचे पाय किती तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी करायचीच आहे.
तुम्हाला स्ट्रेंथ पण करायची आहे, कारण नुसती फ्लेक्झिबल बॉडी असून ती अशी अशी असून उपयोग नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर बॉडी कंट्रोल पण करता आली पाहिजे, म्हणजे कोर करायला पाहिजे, तुम्हाला ऍप्स करायला पाहिजेत, पाय स्ट्रॉंग पाहिजेत, कारण तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहात. सो कंडिशनिंग, फ्लेक्झिबिलिटी, बॅले, आणि मग तुम्ही हे 1.5 तास सगळं उरकलं की मग हातामध्ये ॲपरेटस घेणार. ओके. सो बऱ्यापैकी रोजच्या रोज करायला हे मोनोटोनस होऊ शकतं. पण जेव्हा ते लोक हा विचार करून ऑनेस्टली आन्सर करतात, तेव्हा आय फील की त्यांनी काहीतरी खरं बोलून विचार केलाय डोक्यामध्ये. करेक्ट. हा. नाहीतर मग काही नाही, दे डोंट गिव्ह आन्सर, दॅट मीन्स दे हॅव नॉट थॉट अबाउट इट. काही वेळेला ते नुसतेच उभे राहतात, बिकॉज ठीक आहे, म्हणजे आय डोंट हॅव टू से एनिथिंग असं म्हटलं की त्यांनी काही विचार केलेला नसतो. सो ते लक्षात येतं. सो वी मेक देम अंडरस्टँड. त्यांना ते परत परत तेच तेच बोललेलं आजकालच्या मुलांना मे बी आवडतही नाही. काही वेळेला दे गेट ऑफेंडेड, आणि त्यांना असं सगळ्यांच्या समोर बोललेलं तर नाहीच आवडत अजिबात, असं एकंदर आमच्या लक्षात येतं शिकवताना. पण फायनली कोचिंग म्हणजे तुम्ही नुसतंच एकमेकाशी गोड गोड नाहीच बोलून चालणार आहे. सो आमचा जॉब असतो की त्यांना चुका पॉइंट आउट करत राहणं, आणि त्यांचा जॉब असतो की त्या पॉझिटिव्हली घेणं. तर काही मुलं नाही घेऊ शकत त्या पॉझिटिव्ह, आणि मग असं खूप वेळा झालं की दे डोंट वॉन्ट टू कम. ह्या लेवलला पण म्हणजे गेलेली आहेत मुलं क्लासमध्ये, बिकॉज दे कॅनॉट डील विथ दॅट. हे आणि ह्याला मी म्हणेन की ते जेव्हा घरी जातात तेव्हा मुलं बऱ्यापैकी फिल्टर इन्फॉर्मेशन देतात पालकांना सांगायला. म्हणजे त्यांना जिथे ओरडा बसणार नसतो तेवढीच गोष्ट ती पालकांपर्यंत जाते, पण त्यांना काय कशामुळे आज काही आलं नाहीये, किंवा खरंच त्यांनी केली नाहीये प्रॅक्टिस या गोष्टीची, किंवा फ्लेक्झिबिलिटी इट इज पेनफुल, सो त्यांनी नाही केल्यामुळे ती कमी कमी होत चालली आहे, किंवा त्यांनी नाही केली आणि बाकीच्यांनी केली आहे म्हणून तुम्ही स्वतः मागे पडताय. ह्या सगळ्या गोष्टी पालकांपर्यंत जात नाहीत. सो अगेन आपण जे पहिलं बोललो होतो की त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघणं सुद्धा आवश्यक आहे की मुलं खरंच करतायत की नाही. असं नाही की दिली फी भरून आणि तुम्ही सोडून दिलंय मुलांना, आणि तो परत एक विषय आहेच कम्युनिकेशनचा. पण मेंटली त्यांनी खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, आणि ते हळूहळू होतात. मुलं, त्यांना विचार करायला आपण लावला पाहिजे. एव्हरी टाइम आपण त्यांना सोल्युशन नाही द्यायला पाहिजे की नाही हे असं असं. यू मेक देम थिंक. तुम्ही त्यांना अशा स्टेजला आणायचं की त्यांना त्यांचं डोकं चालवायला लागलंच पाहिजे. तुम्ही सगळं रेडीमेड त्यांना डोक्यामध्ये भरलं तर लॉंग टर्म मध्ये ती मुलं विचार नाही करू शकत. देन दे, कारण आमच्या लक्षात येतं म्हणजे घरी काय होत असेल, त्याला स्वतःला विचार करायची सवय नाही, तो उभाच राहतो मुलगा. आणि एखादा मुलगा असतो तो आपल्याला तेव्हा उद्धट वाटतो, किंवा तो असं हे वाटतो, काय म्हणतात त्याला, हजरजबाबी म्हणतो तसं. पण ऍटलीस्ट ही इज थिंकिंग समथिंग अँड आन्सरिंग यू, विच इज व्हेरी पॉझिटिव्ह. सो मेंटली मुलांनी हे काम करायलाच पाहिजे. आणि हा इट इज अ एक्सरसाइज की आम्ही असेंब्ली घेतो तेव्हा मुलांना विचारतो की काय झालं, काल काय केलं, काल का नाही केलंस तू, मग आज तू करणार आहेस का. सो ही सगळी उत्तरं जशी जशी ते देतात ना, त्याच्यावरनं आम्हाला कळतं की काय मेंटल फ्रेम मध्ये आहेत ती मुलं. मला असं वाटतं की जशी बोलताना मला एक जाणवलं की आय एम ऑल्सो अ लकी बॅच मधली मी आहे, जिथे आईला कळलं की मला डान्स आवडतो, तर तिने मला त्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये पाठवलं. आणि मी नेहमी म्हणते की क्लासिकल गाणं असू दे, डान्स असू दे, स्पोर्ट्स असू दे, त्याच्यातनं तुम्हाला पेशन्स खूप मिळतो, आणि मेहनत करण्याची तयारी आणि सातत्य हे करत राहिलं पाहिजे, सतत करत राहिलं पाहिजे. म्हणजे सोडून देणं कुठलीही गोष्ट ही खूप सोपी आहे, त्यात तो काही उपाय नाहीये. पण सोडून न देता त्याच्या मागे लागून करत राहणं इज अ बिग टास्क. आणि रेस्ट इज रस्ट. आय थिंक की तुम्ही नाहीच, म्हणजे कसं तुम्ही म्हणू शकता मी दमले आणि आता मला करायचं नाहीये. ऍक्च्युली वी आर ब्लेस्ड बिकॉज वी आर सो फिट. आपण जास्त काम केलं पाहिजे इतरांपेक्षा, तर हे थोडंसं आजकाल आहे कमी पडतं असं वाटतं मला. पण तुला स्टुडंट्स मध्ये फरक जाणवतो आधीच्या आणि आताच्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय जाणवतो? पॉझिटिव्ह असं आहे ना की त्यांना ऍक्च्युली माहितीच असतं की ते काय करणार आहेत, कारण ते अपडेटेड आहेत, त्यांच्या मोबाईलवर त्यांचं सगळं रेडी असतं. म्हणजे बऱ्याचदा मी त्यांना सांगितलं एखादं सॉन्ग शोधा की ते त्या सॉन्गचे 4 रिमिक्स पण आहेत, असं अजून आपल्याला आन्सर देऊन एज्युकेट करतात. सो दॅट इज अ गुड थिंग. पण त्यांना जे आवडतं ते त्यांना करायला पाहिजे असतं. सी फायनली कसं आहे ना, ते एक परफॉर्मर आहे, आणि कोचनी जे त्यांना सूट होईल असं सांगितलंय ते त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि जजेसना काय आवडतंय किंवा जजेस कशाला मार्क देणार आहेत ते करणं आवश्यक आहे. पण बऱ्याचदा हल्ली असं होतं की पूर्वी आम्हाला आठवतंय देशपांडे सरांनी करा म्हटलं की आम्ही करायचो.
का असा प्रश्नच यायचा नाही आम्हाला. पण आता इफ दे डोंट लाईक इट, नाही पण हे म्युझिक नाहीये, मग तर त्या म्युझिकवर तुझी पर्सनॅलिटी नाहीये की तू एक्सप्रेस करू शकतेस. तरी पण ते म्युझिक, आणि आता तर ते आहे काय ट्रेंडिंग होतंय खूप ते गाणं, तर मग मला त्याच्यावर करायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पूर्वी कसं कोचने सांगितलंय म्हणजे ते फायनल, त्याच्या पुढे नाही. आणि अजूनही जे मी कॉम्पिटिशनमध्ये बाकीच्या स्पोर्ट्समध्ये पण आणि आमच्या ह्याच्यामध्ये पण जे एलिट प्लेयर्स बघतीये, दे आर कम्प्लिटली, त्यांचा पूर्ण विश्वास असतो कोचवर. आता कसं झालंय, ह्यांना जास्त माहिती असल्यामुळे त्यांना असं वाटत राहतंय की आपल्यालाच कळतंय जास्त कोचपेक्षा काही वेळ. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर मी आता 53 इयर्सची आहे, त्यामुळे मी ज्या मुलींना शिकवते त्या 16 वर्षाच्या आहेत. त्यामुळे आमच्या वयामध्ये पण किती अंतर आहे, तो तो एक मेजर मला फरक जाणवतो. कारण मी ओल्ड स्कूल आहे. मला काही हवं असेल तर मी मोबाईलवर नाही करत, मी हाताने माझ्या वहीमध्ये मी लिहून देते प्रत्येक मुलीचं जे जे काय मला वाटत असतं ते. त्यामुळे फरक तो तिथपासून आहे. पण डेफिनेटली त्या मेहनत खूप करतायत. आणि एक अजून चांगली गोष्ट म्हणजे त्यांना सगळं हवंय आणि त्यांना ते सगळं फास्ट हवंय. मग ते हवंय हे चांगलं आहे, पण ते फास्ट हवंय ना, हे थोडंसं रिस्की आहे. म्हणजे असं नाही होऊ शकत ना. यू हॅव टू हॅव अ पेशन्स, कंटिन्यूस एफर्ट करणं गरजेचं आहे कुठल्याही याच्यासाठी फील्डमध्ये. आणि पालकांचं म्हणशील तर मला वाटतं की वी शुड नॉट कॅल्क्युलेट एनिथिंग. तर ते काही पैसे नाही आहेत ना, किंवा आपला बँक बॅलन्स नाही कॅल्क्युलेट करायचा आपल्याला की मग हिला मेडल मिळेल का, मग पुढल्या वर्षी हिच्या ग्रुपमध्ये एवढ्या मुली आहेत मग तिला मिळणारच नाहीये, मग आपण नकोच करूया. इथपर्यंत त्यांची कॅल्क्युलेशन आपल्यापेक्षा तयार असतात. त्यामुळे कसं होतं माहितीये, ऍज अ कोच म्हणून मला जर समोरचा मुलगा किती दिवस करणार आहे ह्याची काही गॅरंटीच नाहीये, तर मी काय प्रोग्राम देणार किंवा मी किती इन्व्हॉल्व्ह होऊन शिकवणार. बरोबर. फायनली मी पण एक ह्युमन बिईंग आहे. मला जर का मी आज एखादी असाइनमेंट घेतली आणि माझ्या डोळ्यासमोर नेक्स्ट एशियन गेम्स आहेत आणि ह्या 4 मुलींना मला ट्रेन करायचंय फॉर नेक्स्ट एशियन गेम्स, हे टार्गेट मी 4 वर्षापासून आधी डिसाईड केलंय, आणि त्या मुलींचं असं असणार असेल की नाही पण मग 10वी नंतर मला माहिती नाही, किंवा मी देन इवन माझ्याकडनं ते 100% दिलं जाणार नाही. सो इट इज अ ऍक्शन रिॲक्शन असं होतं. ते कुठेतरी गेम मध्ये हार्मफुल होतंय. म्हणजे मला ते आता जाणवतंय. जसं मी तुला म्हटलं माझा एज फॅक्टर मला जाणवतोय ऍज अ कोच म्हणून. तसं म्हणजे मी ह्यांना इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्सना घेऊन जाते लहान लहान मुलींना. मला उगाचच भीती वाटत होती की मी ह्यांना फ्लाईटमधनं 22 मुलींना घेऊन जायचं काय. पण मला ते चालू करायला मला शेजारच्या छोट्या मुलीला विचारायला लागलं की हे का लागत नाहीये टीव्ही. ह्यांचं चालू कानाला लावून पिक्चर सगळ्यांचे चालू झाले होते. आपण स्टार्ट करतो. हा म्हणजे मी ऍक्च्युली मी शोधत होते की हे चालू का नाही होते आता पटपट. सो दे आर सो क्विक इन थिंकिंग. पण मग ते फक्त थोडंसं हार्डवर्क मध्ये कन्वर्ट झालं ना तर नथिंग लाईक इट. कारण दे आर बॉर्न विथ सुपर ब्रेन. मी म्हणेन दे आर बॉर्न विथ सुपर ब्रेन. त्यांना अशा गोष्टी पटापट कळत असतात. आपला जिथे थांबतो विचार त्यांचा तिथून पुढे चालू होतो. आता तुझ्याकडे एकूण किती मुली स्टुडंट्स म्हणून? जवळजवळ 150 मुली आहेत आता वेगवेगळ्या सेंटर्सच्या. 3.5 ते 22, 22-23 वर्षाची. 3.5 वर्षाची मुलगी पण तेवढ्याच उत्साहाने करते. हो म्हणजे क्लासची वेळ 1.5 तास आहे, पण त्याच्यामध्ये आम्हाला सगळं बघावं लागतं. सी माय न्यू शूज, सी माय न्यू बॅग, आय डिड दिस, एव्हरीथिंग वी हॅव टू लिसन टू देम. अदरवाइज ते आपलं ऐकणार नाहीये. सी फॉर देम इट इज, मी त्यांचं ऐकलं तर ते माझं ऐकणार आहे. आम्हाला आठवत नाही कधी व्यायामशाळेत मी असं काही म्हणजे बोलूच अजूनही नाही बोलू शकत आम्ही असेंब्लीमध्ये वगैरे उभं राहिलं की. पण आता सगळं ऐकावं लागतं त्यांचं. पहिले 10 मिनिटं असेंब्लीत आय गिव्ह देम अ टाइम टू टॉक अँड देन आय टेल देम. माझी 1-2 वाक्य असतात ते ऐकतात ती मुलं. आणि पण हा सगळ्या प्रवासात तुझ्या घरच्यांचा किती सपोर्ट होता? म्हणजे आई बाबा तर तू म्हणालीस, पण लग्नानंतर? नाही, सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट होता आणि नवऱ्याचा पण खूप सपोर्ट होता. नाही इज ऑल्सो अ स्पोर्ट्स पर्सन? हो, म्हणजे तो पण समर्थमध्येच यायचा. तो पण आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स खेळलाय, नॅशनल प्लेअर आहे. आमची ओळख ऍक्च्युली समर्थमधलीच आहे. ओके. पण त्यांचा खूप सपोर्ट होता. म्हणजे मला ध्रुवचा जन्म झाल्यापासून असं त्याला मी कुठेतरी बाहेर ठेवलंय आणि मी माझ्या ऍक्टिव्हिटी करत फिरतेय. कारण कसं असतं ना, जर सगळं चांगलं झालं तर कोणी म्हणणार नाही, पण काहीतरी मुलाचं चांगलं नाही झालं, एज्युकेशन म्हण किंवा काहीतरी तो नीट नाही करत आहे एखाद्या गोष्टीमध्ये, तर देन डायरेक्टली ब्लेम कम्स. सो ती वेळ माझ्यावर कधी आली नाही, कारण ध्रुव पण खूप सिन्सिअर आहे आणि आजी आजोबांबरोबर तो पण काही खेळतो?
नाही, तो क्लासिकल गातो. ओ ओके तो ओके. खेळत नाही. ओ एकदम वेगळं काहीतरी. हो, वेगळं काहीतरी. माझं कधी कधी असं होतं, मी क्लासमध्ये कंटिन्यूस 4 तास म्युझिक ऐकून आलेली असते आणि मी घरी पोहोचते तेव्हा हा रियाज करत बसलेला असतो. त्यामुळे गुड. या क्षेत्रात जर नवीन मुलींना यायचं असेल, म्हणजे नॉट ॲज अ स्पोर्ट्स पर्सन तर तू सांगितलं, पण ॲज अ ट्रेनर, ॲज अ कोच, तू त्यांना काय सल्ला देशील? व्हॉट यू वुड से? खूप खूप डिमांड आहे या गोष्टीला. म्हणजे फिजिकल फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला सगळ्यांना परत एकदा रिमाइंडर मिळालाय कोरोनानंतर. त्यामुळे बऱ्याचशा मुलींना सगळ्यांनीच काही कॉम्पिटिटिव्ह करायला पाहिजे असं नाही. फिटनेससाठी सुद्धा येणं किंवा आवडतंय मला, म्हणजे बऱ्याच मुली रिबिन मला शिकायची आहे फक्त, किंवा मला फक्त हुला हूप शिकायचं आहे, असं करण्यासाठी सुद्धा यायला उत्सुक आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे चांगले शिक्षक पाहिजेत आज. चांगलं शिकवायची ज्यांना इच्छा असेल त्यांच्यासाठी हे खूप मोठं फील्ड आहे. कारण पेरेंट्स पण पैसे द्यायला तयार आहेत, प्रोव्हाइडेड यू गिव्ह देम अ क्वालिटी. करेक्ट. त्यामुळे त्याच्यामध्ये स्कोप म्हणशील तर तू पण मग 8 तास ट्रेनिंग कसं आहे? म्हणजे दे हॅव टू कम टू यू लर्न. दे कॅन कम टू एनी पर्सन हू इज इन टू दॅट स्पोर्ट्स. रिदमिक जिम्नॅस्टिक साठी ते येऊ शकतात. काय शिकवायचं, बिकॉज वी फॉलो द लेवल प्रोग्राम. म्हणजे लेवल 1 मध्ये अगदी ज्युनियर मुली असतील त्यांना काय शिकवायचंय. सो ज्यांना शिकवण्याची इच्छा आहे त्यांनी तो लेवल प्रोग्राम शिकून घ्यायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे तसाच्या तसा त्या मुलींना शिकवायचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी स्वतः जिम्नॅस्टिक्स केलं नसेल तरी ठीक आहे, कारण रिदमिक जिम्नॅस्टिक्स एवढंही डिफिकल्ट नाहीये की तुम्ही ते शिकू नाही शकत. त्यामुळे ऍटलीस्ट फर्स्ट 5 लेवल तरी बेसिक त्या स्वतः शिकून मुलींना शिकवू शकतात. सो मला असं वाटतं आता भारतात खूप असे कोच तयार होतील आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून कॅप्शनमध्ये मी म्हटलं तसं कॅप्शनमध्ये आम्ही वर्षाच्या क्लासची सगळी माहिती तुम्हाला देऊ. तुम्ही स्वतः येऊन शिकू शकता. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना वर्षा नक्कीच गाईड करेल. नक्की. पण तू माझ्या या पॉडकास्टमध्ये आलीस आणि गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप मनापासून आभार आणि आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट. आज आपलं सगळं पिंक झालंय. हो, ऍक्च्युली न ठरवता झालंय. आणि थँक्यू सो मच.